शिरोळ तालुक्यातील लाडक्या बहिणींचा लाडका आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर। जयसिंगपूर येथील आमदार राजेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी सकाळपासून शिरोळ तालुक्यातील लाडक्या बहिणींचे लाडके आमदार व माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना हजारो महिलांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन राखी बांधली व आपल्या लाडक्या आमदारांना पुनश्च आमदार करण्याची ग्वाही दिली। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी हा तुमचा भाऊ सदैव तुमच्या पाठीशी राहील असे आशीर्वाद दिले। समाजकार्य न्यूजसाठी जयसिंगपूरहून तेजस्विनी राजपूत। लाडक्या बहिणींचे लोकप्रिय नेते लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांनी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्यासाठी प्रभावशाली शिरोळ तालुक्यामध्ये राबवली, ज्याचा जास्तीत जास्त महिलांना लाभ घेता आला। त्याच्यासाठी मी प्रथमतः जांभळीच्या सारख्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या तर्फे आभार मानते। आणि अशाच काही यड्रावकर साहेबांची आमच्या गावाची योजना आणली ही लाडकी बहीण योजनाची। आम्ही हे आमच्या साध्या सोप्या पद्धतीत सर्व ग्रामपंचायत सर्व सदस्यांनी सरपंच उपसरपंच सर्वांनी आम्ही एक सोप्या पद्धतीने सर्व महिलांना आम्ही समजावून सांगितलं आणि यड्रावकर साहेबांची आमच्या गावाची योजना आणली त्याचा खूप आम्हाला लाभ झाला व आमच्या गावात सुद्धा भरपूर सुधारणा तर त्यांनी केल्यातच, पण हे ज्या योजना आणायला लागल्यात त्या आमच्या गावासाठी खरोखर उपयुक्त आहेत आणि त्यामुळे आमचं गाव खूप म्हणजे अगदी आनंदमय आहे। त्यामुळे आम्ही महिला खूप सर्व त्यांच्याबद्दल खूप त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो त्यांचं। त्यांना दीर्घायुष्य लाभू दे ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो। लाडके आमदार माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या कार्यालयासमोर या ठिकाणी मोठ्या संख्येनं माझ्या तालुक्यातील मोठ्या संख्येनं भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत। साहेबांचं काम आणि साहेबांच्या कामाची गुणवत्ता आणि त्यांचं मेरिट या ठिकाणी बोलते। साहेबांना मी मनापासून सर्व भगिनींच्या वतीनं आभार या ठिकाणी व्यक्त करते। नमस्कार। आमच्या हेरवाड गावातील सर्वच महिलांना 18 ते 65 वर्षाच्या सर्वच महिलांना या योजनेचा जो म्हणजे लाभ मिळाला त्याबद्दल जे महिलांच्या तोंडावरचं जे हसू आहे ते फक्त आणि फक्त यड्रावकर साहेबांच्यामुळेच आहे। त्यामुळे यड्रावकर साहेबांचे खूप खूप मी आभारी आहे।